अशा प्रकारे आपली छान अशी साबुदाण्याची खीर तयार झाली. यामध्ये तुम्ही केशर घालू शकता, खवा घालू शकता. दुधाचा मसाला जो येतो आपला तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे खूप छान केशरच्या काड्याही त्यामध्ये असतात आणि ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं असतं. त्यामुळे रेडीमेड तो दुधाचा मसाला घालू शकता. आणि ते आपण आता करणार आहोत थोडंसं ओलं खोबरं ॲड करणार आहोत. त्यामुळे तांदळाच्या खीरीप्रमाणे सुंदर अशी खोबऱ्याने चव येऊ शकते. तर श्रावणी सोमवार निमित्त आज आपण केलेली ही साबुदाण्याची खीर कशी वाटली नक्की सांगा. आणि यामध्ये आपण चिमूटभर मीठही घातले चवीसाठी. अशी सुंदर खीर आपली पाहू शकता तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा.